एक दिवस स्वामी मनोर नावाच्या गावात आले. हे गाव चंद्रभागेच्या तीरावर आहे. मुसळधार पावसाने चंद्रभागेला महापूर आला होता. दुपारी जेवणाची सोय नसल्याने चोळप्पांनी स्वामींना काय करायचे म्हणून विनंती केली. तेव्हा नदीच्या पलीकडे जेवणाची सोय आहे असे बोलत स्वामींनी श्रीपाद भट नावाच्या भक्ताला, अरे लट्ट्या, बघतोस काय, या महापुरात उडी मार आणि पलीकडे जाऊन नौका घेऊन ये, मी तुझ्या पाठीशी आहे, अशी आज्ञा केली. तो श्रीपाद भटने धोतर कमरेला खोचून चंद्रभागेच्या महापुरात बेधडक उडी मारली. श्रीपाद भट नदीत पोहत असताना स्वामी त्याच्याकडे अतिशय वात्सल्याने एकटक करून पाहत होते. त्याच वेळी श्रीपाद भटच्या उजव्या पायाला मगरीने पकडले. श्रीपाद भट खूपच घाबरले आणि श्री स्वामी समर्थ मंत्राचा मोठ्याने जप करू लागले. मगरीने पाय अतिशय घट्ट पकडला होता. त्याच वेळी इकडे करुणाघन दयाळू स्वामींनी आपल्या उजव्या पायाला जोराचा झटका दिला आणि तिकडे मगरीने पाय सोडला. आणि मग श्रीपाद भट पलीकडच्या किनाऱ्यावर पोहोचले आणि नावाड्याला सोबत घेऊन नौका घेऊन आले. श्रीपाद भट अतिशय थकलेले होते. स्वामींनी त्यांना जवळ घेतले आणि डोक्यावरून मायेचा हात फिरवला. तर मंडळी, या कथेचा बोध हाच की शरणागती, समर्पण म्हणजे कमजोरी नव्हे, ती तर स्वामींच्या अमर्याद सामर्थ्यावर असलेली निश्चल खात्री असते. हे कायम लक्षात ठेवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.